अशोक खरात हा महाराजच नाही, तो कुठल्याही आखाड्याशी संबंधित नाही, कुठल्याही साधू परंपरेमधून आलेला नाही, हा त्याचा वैयक्तिक वासनेचा खेळ आहे, अशी टीका हिंदू राष्ट्र सेनेच्या अध्यक्षांनी केली आहे। त्याच्यामुळे हिंदू धर्म बदनाम होण्याचा प्रश्नच नाही, असंही त्यांचं म्हणणं आहे। आखाती युद्ध दीड महिना चालेलच, व्हाईट हाऊसकडून माध्यमांना माहिती। इराणचे नेते आमच्या संपर्कात असल्याचाही दावा। मुंबई महानगरपालिका आयुक्त पदासाठी अश्विनी भिडे यांचं नाव जवळपास निश्चित। आज अधिकृतपणे शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंमध्ये आयुक्त पदाच्या नावावरून चर्चा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दीपक केसरकर आणि शिवसेनेच्या 2 मंत्र्यांवरती नाराज असल्याची चर्चा। आगामी काळामध्ये शिंदे मंत्रिमंडळामध्ये फेरबदल करण्याचीही शक्यता। सिद्धपुरुष असल्याचं खरातनं कसं ठसवलं भक्तांवर। नाशिकमधल्या एका उद्योगपतीच्या आत्मचरित्रामध्ये खरातवरती प्रकरण। पॅरिसमध्ये खरातनं ओशनॉलॉजीचा अभ्यास केल्याचाही दावा। नक्षलवाद संपवण्यासाठी केंद्रानं दिलेल्या टाइमलाईनचा आजचा अखेरचा दिवस, तर नक्षलवाद संपण्याच्या मार्गावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची लोकसभेत माहिती। गोरा होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरल्यामुळे किडनी खराब। छत्रपती संभाजीनगरमध्ये 3 व्यापारी अटकेत। 60,000 रुपयांची पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनं जप्त। मिठी नदीमधला गाळ काढण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला अखेर मिळाले कंत्राटदार। कंत्राटदार मिळण्यामध्ये येत होत्या अडचणी, नालेसफाईवरती मनपाची करडी नजर असणार। मुंबईकरांची वीज स्वस्त होणार। बेस्ट, अदानी आणि टाटा कंपन्यांच्या वीज दरामध्ये कपात। उद्यापासून नवे दर लागू होणार। मे महिन्याच्या बिलामध्ये ग्राहकांना दिलासा मिळेल। आणि राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा। अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट, शेतीचंही नुकसान, तर पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज। आयपीएलमध्ये राजस्थानचा चेन्नईवरती 8 गडी राखून दणदणीत विजय। 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं 15 चेंडूंमध्येच दणदणीत अर्धशतक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।